आई तुळजाभवानीच्या पलंगाविषयी तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का? चला, आज आपण याविषयी माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आई तुळजाभवानीचं स्थान एकदम वेगळं असून शेकडो वर्षांपासून वेगवेगळ्या परंपरा आणि रीतिरिवाज चालत आलेले आहेत. जुन्या काळात दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या वारकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. आई तुळजाभवानीचे मान पान म्हटले की पलंग, पालखीवाले, बुधलीवाले, भूते, माया, प्रताप या सर्व बाबींचा त्यात समावेश होतो. या सेवा देणारे मानकरी मंडळी आज पण नगर, नाशिक, सोलापूर, पुणे अशा दूरदूरच्या प्रांतातून येऊन या सेवा अखंडपणे देत असतात. या ठिकाणी एक विशेष बाब समाविष्ट करावी वाटते की देवीची पालखी आणि पलंग हे देवीच्या मिरवणुकीसाठी आणि निद्रा घेण्यासाठी पवित्र समजले जातात. परंतु ते बनवणारे हात इतके लहान आहेत की सर्वसामान्यांना काय, पण मंदिर समितीच्या पण कित्येक सदस्यांना याची माहिती नाही. याचे एक कारण म्हणजे सेवा देण्याच्या कारणावरनं झालेली गुंतागुंत. तसे पाहिले तर पालखी म्हणा किंवा पलंग म्हणा, देवीच्या दोन्ही गोष्टी धार्मिकदृष्ट्या पवित्र असल्याने त्यांचा वापर झाल्यानंतर मंदिरातच एखाद्या ठिकाणी सुव्यवस्थितपणे ठेवल्या जातात. जमदग्न माता आई तुळजाभवानीच्या बाबतीत मात्र पलंग आणि पालखी या दोन्ही गोष्टी पुन्हा वापरत नाहीत. देवीचा उत्सव झाला की त्याच होमात सन्मानपूर्वक तोडून मोडून टाकल्या जातात. आई तुळजाभवानीच्या सर्व प्रथा आणि परंपरा इतर देवस्थानांपेक्षा अतिशय भिन्न आहेत. आई तुळजाभवानीची मूर्ती प्रत्यक्ष पालखीत बसून मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतात. 1 वर्षात 3 वेळेस देवीला तिच्या मूळ सिंहासनावरनं उठवून पलंगावरती निद्रिस्त करण्यात येते. अशी एक आख्यायिका आहे की आई तुळजाभवानी ही तेली कन्या असल्यानं तुळजापुरात कुठलाही तेलघाना चालत नाही. मात्र पालखी आणि पलंग हे पुरवण्याचा मान अहमदनगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील तेली कुटुंबाला आहे. आपण तुळजाभवानी मंदिरात गाभाऱ्यात गेल्यानंतर उजव्या हाताला ओवरीत देवीचा पलंग दिसतो. भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावस्या, अश्विन शुद्ध एकादशी ते पौर्णिमा आणि पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी या काळात आई तुळजाभवानीची मूळ मूर्ती या पलंगावरती निद्रिस्त केली जाते. यालाच देवीची घोर निद्रा किंवा श्रमनिद्रा आणि भोगनिद्रा असे म्हटले जाते. विजयादशमी दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी सन्मानपूर्वक मोडतोड करून जुना पलंग होमात टाकला जातो आणि नवीन पलंगाची स्थापना करण्यात येते. तुळजापुरातील एक घराणे पिढ्यानपिढ्या ही सेवा देत असल्याने त्यांना पलंगे आडनावाने ओळखतात. पालखी आणि पलंग पुरवण्याचा मान हा नगर आणि पुणे जिल्ह्यातील तेली कुटुंबाचा असला तरी या वस्तू तुळजापूरपर्यंत पोचवण्याचा एक अनोखा प्रवास आहे. पलंग बनवण्याचे काम पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील ठाकूर कुटुंबाचे आहे. श्रद्धापूर्वक पलंग बनविल्यानंतर ठाकूर कुटुंबाचे काम संपते. असे असले तरी एकदा हाच पलंग तुळजापुरात पोहोचला की हेच कुटुंब त्या पलंगाला हात पण लावू शकत नाही. पलंग बनवल्यानंतर तो घोडेगावात येथील तेली समाजातील भगत कुटुंबाकडनं इतर भक्तांसह
वाजत गाजत जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, पारनेर मार्गे अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेच्या दिवशी अहमदनगर येथील तुळजाभवानीच्या मंदिरात दाखल होतो. तिसऱ्या दिवशी हाच पलंग नगरजवळील भिंगार येथील मंदिराकडे प्रस्थान करतो. याच वेळेत राहुरी येथे तयार केलेली देवीची पालखी पण भिंगारमध्ये दाखल होते. अतिशय भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात पालखी आणि पलंग भेट हा नयनरम्य सोहळा संपन्न होतो. येथून पुढे पालखी आणि पलंग तुळजापूरला घेऊन जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील खुंटेफळ, चिंचोळी पाटील, सय्यद पीर आणि कुंडी या 4 गावचे लोक मानकरी म्हणून सोबत असतात. असा हा सुरू झालेला प्रवास नगर, भिंगार, जामखेड, आष्टी, भूम, चिलवडी, आपसिंगा मार्गे अश्विन शुद्ध नवमीला तुळजापुरात दाखल होतो. दसऱ्याच्या दिवशी आई तुळजाभवानीच्या मूळ मूर्तीला सीमोल्लंघन खेळण्यासाठी पालखीत बसून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात. ही पालखी आणण्याचा मान नगरजवळील भिंगार येथील भगत या तेली कुटुंबाचा आहे. ही पालखी बनवण्याची पण एक कथा सांगितली जाते. अगोदर ही पालखी नगरजवळील हिंगणगाव येथे बनवली जात होती. अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीत राहुरी येथील घोगरे हे अहिल्याबाईंचे विश्वासू सरदार होते. राहुरी हे जहागीर असल्याने हा मान घोगरे कुटुंबाने आपल्याकडे ठेवून घेतला. या पालखीसाठी लाकूड पुरवण्याचे काम आणि सन्मान भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला मेहत्रे आणि माळी कुटुंबाकडे आहे. पालखीला उभे खांब म्हणजे शिपाई पुरवण्याचा मान कदम कुटुंबाकडे आहे. पालखीखालच्या खालचा भाग बोरीच्या लाकडाचा असून बाकी सर्व लाकूड सागवान असते. पालखीचा मुख्य आडवा दांडा हा जुन्या सागवानी लाकडाचा असतो. अशा प्रकारे लाकडाची पूर्तता झाल्यानंतर पालखी बनवण्याचा मान राहुरी येथील कै उमाकांत सुतार यांच्या घराण्याला आहे. पालखीचे लाकूड कतईचा मान धनगर समाजातील भांड या कुटुंबाकडे आहे. पालखीच्या खिळापट्टीचे काम लोहाराकडे रणसिंग नामक कुटुंब करते. अशा रीतीने वेगवेगळे मान देऊन पालखी तयार होते. सुताराच्या घरी विधिवत पूजा करून तेली समाजातील धोत्रे हे कुटुंब पालखीला राहुरी येथील तुळजाभवानीच्या मंदिरात आणतात. यावेळी कुंभार समाजाचे मानकरी तेलाचे दिवे पुरवितात, तर तेली समाजातील मानकरी तेल पुरवतात. राहुरीतील तुळजाभवानी मंदिर हे श्री धोंडी घोगरे यांनी दान दिलेल्या जागेवर बांधण्यात आले आहे. येथील देवीची पूजा पण घोगरे तेली कुटुंबच करतं. भाद्रपद पौर्णिमेला या पालखीचा प्रवास नगरजवळील भिंगार गावाकडे सुरू होतो. पालखी नदी पार करून देण्याचा मान कोळी समाजाकडे आहे, तर मशाल धरण्याचा मान रोहिदास समाजाकडे आहे. सुपा, पारनेर, हिंगणगाव, नगरमार्गे 40 गावातून पालखी अश्विन शुद्ध तृतीयेला भिंगार येथे दाखल होते. त्याच दिवशी घोडेगाव येथून आलेला पलंग पण दाखल होतो. येथे पलंग आणि पालखीची अभूतपूर्व भेट म्हणजे एक नयनरम्य सोहळाच असतो. पालखी आणि पलंगासाठी तुळजापुरात शुक्रवार पेठेत एक स्वतंत्र मोठा बनवलेला आहे. रात्री पलंग आणि पालखीची एकत्रित भव्य मिरवणूक निघून पहाटे आई तुळजाभवानीच्या मंदिरात दाखल होतात.
देवी सीमोल्लंघन हे दसऱ्याच्या दिवशी सूर्योदयाबरोबर होत असल्यानं मंदिरात अफाट भक्तांचा सागर उसळतो. यावेळेस भोपे पुजारी देवीला 108 साड्या नेसवून पालखीत बसवतात. बार्शी तालुक्यातील आगळगाव व गोमाळ्याचे भक्त मानकरी पालखीचा खांदा देतात. अपसिंगाचे डांगे कुटुंब देवीवरती छत्री धरतात. क्षीरसागर तेली आणि कर्जतचा सुतार दिवटी घेऊन देवीच्या पालखीपुढे चालतात. त्याच वेळेस राहुरीचे मुस्लिम बांधव हे वाजत गाजत पलंग देवीच्या मंदिरासमोर घेऊन येतात. देवीची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवीला पलंगावरती निद्रिस्त करण्यात येते. तेव्हा हा पलंग देवीच्या मुख्य गाभाऱ्यात ठेवण्यात येतो. पालखीची मिरवणूक झाली की विधिवत दांडे काढून पालखीची मोडतोड करून तिला पुन्हा होमात टाकण्यात येते. देवी अश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंत म्हणजे 4 दिवस पलंगावरती निद्रित असते. पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा विधिवत पूजा करून देवीला तिच्या मूळ सिंहासनावरती प्राणप्रतिष्ठा करून आरूढ केले जाते. नंतर जुना पलंग पण विधिवत मोडतोड करून होमात टाकला जातो. अशा प्रकारे पुणे आणि नगर येथून सन्मानपूर्वक सुरू झालेला पालखीचा आणि पलंगाचा प्रवास मंदिरात समाप्त होतो. फक्त देवीची सेवा म्हणून आज पण नगर आणि भिंगार येथील तेली अखंडित निःशुल्क आई तुळजाभवानीची सेवा करीत आहेत. जय तुळजाभवानी माता.